छान चमचमीत आणि झणझणीत असा आपण गार्लिक प्रॉन्स आज बनवलेला आहे। तवा गार्लिक प्रॉन्स फारच अप्रतिम अशी याची टेस्ट येते आणि फारच सोप्या पद्धतीने थोड्याशाच इन्ग्रेडियंट मध्ये आपण ही फारच सहज रेसिपी बनवू शकतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। सर्वप्रथम तर आपण इथे साहित्य पाहून घेणार आहोत। तर इथे मी पाहू शकता जे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये आपण कोळंबी घेतलेली आहे। व्यवस्थित अशी साफ करून आपण मधला जो दोरा असतो तो देखील छान असा क्लीन करून घेतलेला आहे। त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे आपण मीडियम साईजचा, त्याच साईजचा आपण टोमॅटो देखील घेतलेला आहे। थोड्याशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 3 ते 4 आपण इथे आमसूल म्हणजेच कोकम घेतलेला आहे। आपण जितकी काही कोळंबी यूज करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्याला कांदा आणि टोमॅटो यांचं प्रमाण ठेवायचं आहे। पाहू शकता छान अशी मी व्यवस्थित क्लीन करून घेतली होती। मिरची देखील आपण थोडीशी तिरकी आपण चिरलेली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही प्रकारे चिरून घेऊ शकता। त्यानंतर आता आपण कोळंबीला मॅरिनेट करून घेणार आहोत थोडंसं। तर इथे मी मीठ यूज केलेलं आहे, अगदी चवीपुरतं मीठ आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये हळद ॲड करणार आहोत। हळद अगदी पाव चमचाच आपल्याला यूज करायची आहे। त्यानंतर घरगुती लाल मसाला आपल्याला यूज करायचा आहे। जर तुमच्याकडे लाल मिरची पावडर असेल किंवा कोणतीही काश्मीरी लाल पावडर असेल, गरम मसाला असेल, तुम्ही तुमच्या चॉईसने इथे यूज करू शकतात। त्यानंतर इथे मी जी रेडीमेड गार्लिक पेस्ट मिळते ती थोडीशी यूज केलेली आहे। जर तुमच्याकडे घरचं आलं लसूण पेस्ट असेल तर तुम्ही ती देखील नक्कीच यूज करू शकता। आता याला आपण छान असं बाइंड करून घेऊया। छान असं आपण हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित असं कोळंबीला आपल्या कोट करून घेऊयात, जेणेकरून आपण जेव्हा कांदा किंवा टोमॅटो फ्राय करू तोपर्यंत हे छान असे मसाले यामध्ये मुरतील। जर तुमच्याकडे अगदीच वेळ असेल तर तुम्ही एक अर्ध्या तासासाठी जरी मॅरिनेट करून ठेवलं तरी देखील कोळंबीमध्ये छान अशी मसाल्यांची आपल्या चव उतरते। तर हे आपण साईडला ठेवूया। त्यानंतर इथे मी एक फ्राय पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे। तर इथे पाहू शकता अगदीच 2 ते 3 चमचे मी तेल यूज केलेलं आहे। त्यामध्ये सुरुवातीला आपण ह्यामध्ये जो आपला लसूण आहे तो छान असा ठेचून आपण घालणार आहोत, जेणेकरून लसणाचा जो फ्लेवर येतो या कोळंबीला तो फारच अप्रतिम येतो। तर तुम्ही इथे लसूण ॲड करायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूया बारीक चिरलेला कांदा। कांदा जर तुम्ही उभा चिरलात तरी देखील चालणार आहे, पण इथे मी चौकोनीच चिरलेला आहे, म्हणजे जो आपण नॉर्मल कांदा पोह्यांसाठी चिरतो त्याचप्रमाणे इथे मी कांदा चिरून घेतला होता। लसणाला छान असं थोडंसं लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी थोडीशी मिरची ॲड केलेली होती। मिरची यूज करायची की नाही हे टोटली तुमच्यावरती डिपेंड आहे। जर थोडासा स्पायसीनेस हवा असेल तर मसाल्यासोबत हा जो मिरचीचा तडका मिळतो तो देखील फारच अप्रतिम अशी टेस्ट देतो गार्लिक प्रॉन्सला, त्यासाठीच इथे मी थोडीशी मिरची यूज केली होती। त्यानंतर आपण इथे ॲड केलेला आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा छान असा आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे, अगदी थोडासा हलकासा लालसर रंग येईपर्यंत त्याला छान असा आपण परतून घेऊया, जेणेकरून लसूण आणि मिरचीचा फ्लेवर देखील कांद्यामध्ये छान असा मुरला जातो, छान असा इथे थोडासा रोस्ट होऊन जातो। आता यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत, जेणेकरून कांदा आपला लवकर शिजतो देखील आणि त्याला कलर देखील फारच छान येतो। तर मीठ अगदी तुम्हाला चवीप्रमाणे इथे ॲड करायचं आहे, कारण आपण कोकमचा देखील यूज करणार आहोत। तर इथे मीठ ॲड केल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता कांदा छान असा इथे नरम पडलेला आहे, छान असा थोडासा हलकासा लालसर रंग त्याला यायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर या स्टेजला आपण इथे टोमॅटो ॲड करणार आहोत आणि टोमॅटो छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो हे दोन्ही मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं फ्राय पॅन वरती आपल्या रोस्ट करून घ्यायचं आहे। आता हे करताना तुम्ही काय करू शकता तर एखादं झाकण ठेवून देखील तुम्ही शिजवून घेऊ शकता, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो फार लवकर शिजला देखील जातो आणि त्याला लालसर रंग देखील फारच छान येतो। तर इथे मी छान असं पहिल्यांदा पूर्णपणे हे मिश्रण जे आहे त्याला छान असं आपण आधी रोस्ट करून घेऊया, छान असं शिजण्यासाठी ठेवूया। तर पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला छान असं ह्याला मीडियम आचेवरतीच परतून घ्यायचं आहे आणि सतत असं थोडंसं तुम्ही जर मिक्स करत राहिलात तर कांदा आणि टोमॅटो सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असा शिजला जातो, व्यवस्थित असा त्याला लालसर रंग देखील येतो।
तर इथे थोडंसं मी झाकण देखील ठेवून घेतलं होतं, जेणेकरून छान असं वाफ देखील बसेल आणि आपला कांदा आणि टोमॅटो छान मऊसूद होईल आणि त्याला कलर देखील फारच छान येईल। पाहू शकता कांदा थोडासा अजून ब्राऊन होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत। आता मसाले ॲड करताना तुम्ही तुमच्या चॉईसने इथे जसा तुम्हाला स्पायसीनेस हवा असेल त्याप्रमाणेच इथे तुम्हाला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। तर कांदा आणि टोमॅटो छान असा पूर्णपणे शिजल्यानंतर यामध्ये आपण मसाले ॲड करून घेणार आहोत। घरगुती लाल मसाला मी यूज केलेला आहे, जो की कांदा लसूण मसाला 1 चमचा, त्यानंतर काश्मीरी पावडर 1 चमचा, थोडीशी हळद देखील मी यूज केलेली आहे। आणि आता हे जे मिश्रण आहे ते छान असं आपण मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपण मिरचीचा देखील उपयोग केलेला आहे, प्लस आपण जी आपण कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेली आहे, जे आपण प्रॉन्स मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेले आहेत, त्यामध्ये देखील मसाला आपण यूज केला होता। तर अगदी बेताने तुम्हाला तुमच्या चॉईसने जितका तिखटपणा हवा असेल त्याप्रमाणेच इथे तुम्हाला चटणी ॲड करून घ्यायची आहे। तर आपण छान असं याला फ्राय करण्यासाठी ठेवणार आहोत। व्यवस्थित असं थोडेसे जे मसाले आहेत ते कांदा आणि टोमॅटोमध्ये छान असे मुरले गेले की मग यामध्ये आपण प्रॉन्स ॲड करायचे आहेत। तर पाहू शकता हे ॲड केल्यानंतर मी एक छान अशी वाफ काढून घेतली होती आणि वाफ काढून घेतल्यानंतर अगदी छान असा लालसर रंग देखील आलेला आहे आणि मसाले देखील कांदा आणि टोमॅटोमध्ये छान असे मुरले गेले होते। आता या ठिकाणी तुम्हाला कोकम ॲड करायचे आहेत। कोकमच्या जागी जर तुम्ही आमसूल ॲड केलेत तरी देखील चालणार आहे, त्याची देखील टेस्ट फारच अप्रतिम येते आणि चव देखील फारच भन्नाट अशी लागते। तर आपण कोकम ॲड केल्यानंतर छान असं परतून घेतलेलं आहे आपल्या मिश्रणाला। आता या ठिकाणी आपल्याला प्रॉन्स ॲड करायचे आहेत, जे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवले होते। आता प्रॉन्स जर तुम्ही थोडेसे जास्त वेळ मॅरिनेट केलेत, म्हणजेच अर्धा किंवा पाऊण तासासाठी मॅरिनेट केले, तर जो मसाला असतो तो यामध्ये फारच छान असा मुरला जातो। आता अगदीच तुम्हाला गार्लिक प्रॉन्स थोडंसं सुकं बनवायचं असेल तर यामध्ये पाणी ॲड करायचं नाही, पण सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर यामध्ये पाणी ॲड न करता छान असं झाकण ठेवूनच शिजवून घेणार आहोत, कारण जे आपले प्रॉन्स आहेत त्याला देखील थोडंसं पाणी सुटलं जातं। पण अगदीच तुम्हाला छान असं व्यवस्थित शिजवून घ्यायचे असतील प्रॉन्स तर इथे थोडंसं पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आणि छान असं शिजल्यानंतर पूर्ण पाणी हे आपल्या मिश्रणामध्ये छान असं एकजीव होतं आणि आपले जे गार्लिक प्रॉन्स तयार होतात ते देखील फारच सुंदर आणि एकदम सुक्का गार्लिक प्रॉन्स तयार होतो। तर आता हे छान असं मिश्रणामध्ये मिक्स केल्यानंतर आपण छान असं यांना शिजवून घेणार आहोत। अगदी एक वाफ काढून झाल्यानंतर तुम्हाला इथे कोथिंबीर ॲड करायची आहे किंवा त्यानंतर तुम्ही जेव्हा सर्व कराल तेव्हा देखील आपण कोथिंबीर ॲड करू शकतो। तर इथे पुन्हा एकदा मी छान असं झाकण ठेवून घेतलेलं आहे आपल्या फ्राय पॅनवरती आणि अगदी 2 ते 3 मिनिट छान अशी वाफ काढून घेतल्यानंतर मी थोडंसं पाणी ॲड केलं होतं, जेणेकरून आपले जे प्रॉन्स आहेत ते व्यवस्थित असे शिजले जातील आणि त्यांना जे पाणी सुटेल त्यामध्ये त्या मॉइश्चरने प्रॉन्स फारच सुंदर असे शिजून आपले रेडी बनतील। पाहू शकता कोळंबीचा जो आपला कलर आहे, प्रॉन्सचा कलर तो चेंज झालेला आहे आणि प्रॉन्स शिजण्यासाठी सुरुवात झालेली आहे। आता इथे तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून प्रॉन्सला छान असं शिजवून घेऊ शकता। अगदी एकदम तुम्हाला सुक्का किंवा अगदी ड्राय प्रॉन्स तुम्हाला जर बनवायचे असतील तर तुम्ही त्या पद्धतीने पाण्याचा कमी जास्त वापर इथे नक्कीच करू शकता। तर अशा ठिकाणी आता पुन्हा एकदा मी थोडीशी वाफ काढून घेणार आहे। अगदी 5 ते 10 मिनिटे जरी तुम्ही छान अशी गार्लिक प्रॉन्सला वाफ काढून घेतलीत तरी देखील फार सुंदर असे हे बनतात। पाहू शकता छान असे रोस्ट झालेले आहेत। अगदी 5 ते 10 मिनिटांनंतर मी हे चेक केले होते, त्या ठिकाणी आपले प्रॉन्स फार सुंदर असे शिजून रेडी झालेले आहेत। इवन आपला मसाला देखील पाहू शकता, पाणी यूज करून सुद्धा आपण एक सुंदर असं इथे ड्राय असे गार्लिक प्रॉन्स बनवलेले आहेत। तर या ठिकाणी आपले प्रॉन्स शिजून रेडी झाल्यानंतर यामध्ये छान अशी आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहेत आणि अगदी सुके अगदी ड्राय असे गार्लिक प्रॉन्सची जी आपली डिश आहे ती आज बनवून रेडी झालेली आहे। छान असे आपल्याला सर्व करायचे आहेत। खूप सुंदर असं याला जो रोस्टिंगपणा येतो, खूप छान असा याला जो फ्लेवर येतो गार्लिकचा, तो फारच टेस्टी लागतो। अगदी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील हे फारच अप्रतिम लागतात। तर अशा प्रकारे आपली ही गार्लिक प्रॉन्सची रेसिपी आज बनवून रेडी झालेली आहे। फार सुंदर अशी टेस्ट येते, नक्की एकदा ट्राय करून पहा। आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत नवीन एका व्हिडिओमध्ये।